जसा आईचा स्पर्श लेकराला आनंद देते, जसा लेकराचा स्पर्श मायेचं हृदय भरून आणते तसा देवाने स्पर्श जसा त्या सज्जन कसा याचा झाला, ज्या हातानं मांस तोडत होते कर्मफल कसा आहे, कसं आहे त्या हातानं काय करत होते सज्जन, कसं आहे मांसाचे तुकडे तुकडे करत होते, त्या हातात त्या देवाने आनंद होऊ लागला. पण जेव्हा तो सज्जन कसायाच्या हातचा देव महाराज ब्राह्मणाच्या हातात टाकायला सुरुवात झाली, ब्राह्मण म्हणू लागला माझ्या हाताला तुझा हात लागू देऊ नको, पवित्र हात आहे तुझा, दुरून टाक त्या देवाला माझ्या हातावर. सज्जन कसायाने दुरून अनगर त्या ब्राह्मणाच्या हातात तो देव टाकावा. जसा देव महाराज त्या ब्राह्मणाच्या हातावर जाऊन बसला तर देवाच्या अंगाने काठीच होता लागले. महाराज आता काय झालं, आता त्याने आनंद नाही होऊन राहिला, त्याने काठी रुतून राहिली. एक हात पवित्र आहे, ज्या हाताने मांस विकल्या जाते त्या हातात त्याला आनंद होतो. एक हात पवित्र आहे, त्या हातात गेल्यानंतर त्याला समाधान नाही, दुःख झालं. महाराज काय देवाची लीला आहे पहा देवाने काय आवडते कसं आवडते आपल्याला कळावं. हे सूत्र कशाने परमार्थ म्हणते. घरी नेला त्या ब्राह्मणाने विचार केला, हा देव पूर्ण वाटला गेला, हा देव अपवित्र झाला, याला पवित्र करण्याकरता आता काय केलं पाहिजे. गंगेचं पाणी आणलं, त्या गंगेच्या पाण्यानं त्या देवाची आंघोळ धुवून दिली. गाईचं गोमूत्र आणलं, गाईच्या गोमूत्राने देवाला धुवून काढलं. गाईचं दूध आणलं, त्या दुधाने धुवून काढलं. सहद आणलं, त्या सहदाने धुवून काढलं. चंदन आणलं, त्या चंदन त्याला लावण्यात आलं आणि सुंदर अशा देवघरामध्ये देवपाटामध्ये त्या देवाने ठेवण्यात आलं. देवाने देवपाटात ठेवलं.